संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इराणने शेजारील देश आणि जॉर्डनवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करणाऱ्या प्रस्तावाचं भारताने समर्थन केलंय। शेजारील देश आणि जॉर्डनवर इराणने केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध या ठरावातून करण्यात आलाय। या प्रस्तावाद्वारे भारताने इराणला सर्व हल्ले थांबवण्याचं आणि सागरी व्यापार मार्ग बंद करण्याच्या धमक्या न देण्याचं आवाहन केलंय। विशेष म्हणजे पाकिस्तानसह 135 देशांनी भारताच्या या भूमिकेला पाठिंबा दिलाय। मात्र या ठरावावरील मतदानावेळी चीन रशियाचे सदस्य गैरहजर होते। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 15 सदस्यांपैकी 13 देशांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले। चीन आणि रशिया हे दोन देश मतदानावेळी गैरहजर राहिले। सध्या या परिषदेचे अध्यक्षपद अमेरिकेकडे आहे। बहरीनने मांडलेल्या या प्रस्तावाला भारताने पाठिंबा दिलाय। भारतासह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, पाकिस्तान, सौदी अरेबिया, ब्रिटन आणि अमेरिका अशा एकूण 135 देशांनी या प्रस्तावाचं सहप्रायोजकत्व केलंय। या प्रस्तावाद्वारे बहरीन, कुवैत, ओमान, कतर, सौदी अरेबिया, UAE आणि जॉईन या देशांच्या स्वातंत्र्याचं आणि त्यांच्या सीमांच्या सुरक्षेचं पूर्ण समर्थन करण्यात आलंय। भारताला लागणाऱ्या खनिज तेलाचा मोठा वाटा आखाती देशांतून येतो। या पुरवठ्यामध्ये अडथळा येऊ नये ही भारताची प्राथमिकता आहे। भारताची व्यापारी जहाजं याच भागातील होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करतात। त्यामुळे हा सागरी मार्ग सुरक्षित असणं भारतीयांसाठी गरजेचं आहे। आखाती देशांमध्ये लाखो भारतीय नागरिक काम करतात। त्यांच्या सुरक्षिततेसाठी या भागात शांतता असणं आवश्यक आहे। या कारणांमुळे भारताचे इराणविरुद्धच्या या प्रस्तावाचं समर्थन केलंय। या ठरावाद्वारे इराणला जॉर्डन आणि शेजारील देशांवरील सर्व हल्ले त्वरित थांबवण्याचं तसंच आपल्या हस्तकांमार्फत केल्या जाणाऱ्या चिथावणीखोर कारवाया बिनशर्त बंद करण्याचं आवाहन करण्यात आलंय। आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचं पालन करण्यावर भर देतानाच होर्मुझची सामुद्रधुनी किंवा बाब अल मेबौट सारखे महत्त्वाचे व्यापारी मार्ग बंद करण्याची किंवा सागरी सुरक्षा धोक्यात आणण्याची इराणची कोणतीही कृती अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह असल्याचं यामध्ये स्पष्ट करण्यात आलंय। संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेचे राजदूत मोईक वॉल्ट्झ यांनी या ठरावाचं स्वागत केलंय। इराणच्या क्रूर वागणुकीला आखाती देशांनी दिलेला हा एक कडक इशारा असल्याचं म्हटलंय। इराणचे सरकार सर्वसामान्य नागरिक आणि शहरांमधील महत्त्वाच्या सुविधांना लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। वॉल्ट्झ यांनी स्पष्ट केलंय की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमने शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु इराणने चर्चेऐवजी क्षेपणास्त्र, ड्रोन आणि अण्वस्त्रांचा धोकादायक मार्ग निवडलाय। इराणने अमेरिकेने आखून दिलेली लक्ष्मण रेषा रेड लाईन ओलांडली आहे, त्यामुळे त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिलाय। संयुक्त राष्ट्रातील इराणचे राजदूत अमीर साईद इरावणी यांनी सुरक्षा परिषदेचा हा निर्णय अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय। ही कारवाई संयुक्त राष्ट्रांच्या नियमांविरुद्ध आहे। इराणवर अशी कारवाई होत आहे। उद्या ती कोणत्याही स्वतंत्र देशावर होऊ शकते। 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या संघर्षात अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामुळे प्रचंड नुकसान झाले। या काळात 1348हून अधिक सामान्य नागरिक मारले गेले असून 17,000 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचं त्यांनी म्हटलंय। यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे। जागतिक राजकारणातील सध्याची परिस्थिती पाहता मध्य पूर्वेतील तणाव केवळ प्रादेशिक मर्यादित राहिलेला नाही, ऊर्जा पुरवठा, सागरी व्यापार आणि जागतिक अर्थव्यवस्था या तिन्ही बाबींवर त्याचा परिणाम होतोय। अशा वेळी भारताने संतुलित आणि रणनीतिक भूमिका घेत आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेला प्राधान्य दिलंय। शांतता आणि स्थैर्य यांच्याच आधारावर जागतिक व्यापार आणि विकासाचा मार्ग सुकर होऊ शकतो, हेच या ठरावातून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय।